होणार होता त्याच्यामध्ये जे त्या लोकांनी ते काय म्हणतात त्याला, जे एक सर्वे असतो, सर्वेमध्ये मी जिंकणार आहे असा आला होता. त्यानंतर ज्यावेळी मी पर्चा टाकला होता, माझ्या सूचकला उचलून गेले होते वाल्मिक कराड आणि गुंड गँग. आणि त्यानंतर ज्या वेळेस छाननीचा दिवस होता, छाननीच्या दिवस पण मी निवेदन दिला होता निवडणूक अधिकाऱ्यांना की धनंजय मुंडेंनी आपले मुलाबाळांचं नाव दिला आहे पण माझं नाव दिला नाही आणि माझी प्रॉपर्टीचा उल्लेख केला नाही आणि आमचे दोघांचे जे केस आहे त्याचा उल्लेख केला नाही. हे सगळी गोष्ट जे मी निवेदन दिला होता, त्यांनी पर्चा अवैध पण केला होता. त्यांनी जाहीरपणे सांगितलं होता, कॅमेरे होते तिकडे निवडणूक विभागाचे, त्याच्यावरती सांगितलं होता की धनंजय मुंडेचा पर्चा जे आहे ते रद्द करण्यात आलेला आहे. ते ये आणि माझा जे पर्चा अवैध करण्यात आला होता ज्याच्यामध्ये पूर्ण खरं लिहिला होता. हे सगळी गोष्टी मी कोर्टामध्ये टाकलेली आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की धनंजय मुंडेने जे विजय प्रस्थापित केलेली आहे तिकडे 200 बूथ कॅप्चर करून मृत लोकांच्या भी मतदान करून घेतलेलं आहे आणि गुंड गर्दी करून हे जिंकलेले आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत ते घेऊन मी परलीचे कोर्टामध्ये गेलेली आहे. पण हे सगळं आपण करता म्हणजे राजीनामा तर घेतलेलाच आहे. आता 6 महिन्यात आमदारकी जाईल. या मागे नेमका काही हेतू आपला आहे असं वाटतं? माझा एकच हेतू आहे की जे भ्रष्टाचारी लोक आहे त्यांना त्यांची जगह दाखवणं हे माझा हेतू आहे. आणि आता पण कोकाटे जे आहे मंत्री त्यांचा पण राजीनामा घेतला नाही आता पर्यंत. त्यांचा पण राजीनामा घ्यायचा आपल्याला. असे जितके बी भ्रष्ट लोक आहे जसे संजय राठोड आहे, तो पण इतका भ्रष्ट आहे. ते पूजा चौहानच्या एकीकडे ते कोर्टामध्ये केस चालू आहे, त्यांना राजीनामा दिला, नंतर 6 महिन्यानंतर फिर त्यांना पद दिला आणि ते पूजा राठोड जो होती त्याचे प्रकरणमध्ये. तर असे सगळी गोष्टी जे चालू आहे ते खूप, त्याच्याबद्दल माझी लढाई आहे. पण ज्यावेळेस आता तुम्ही म्हणताय 6 महिन्यानंतर आमदारकी रद्द होईल, ही आमदारकी रद्द झाल्यानंतर तुम्ही धनंजय मुंडेंना माफ कराल? माफी कशाची माफी? माफी नाही करणार. इनफॅक्ट परलीमध्ये परत नवरा वर्सेस बायको होणार आहे, क्योंकि धनंजय मुंडे तो शांत बसणारा माणूस नाही आहे. मला माहीत आहे तो लढणार. जसे मी शेवटपर्यंत लढते. मी स्वतः त्यांची बायको आहे. 27 वर्ष असाच संसार नाही केलेला आहे. एक कहते ना खरबूजे को देख के खरबूजा रंग बदल लेता है. मी तो घरगुती महिला होती पण त्यांच्याकडूनही मी ते सीख घेतली आहे की लढायच्या आणि जोपर्यंत अपने जान में जान है तब तक लड़ना. वैसे वो भी लड़ेंगे, मैं भी लड़ूंगी. और 6 महीने से 1 साल के अंदर अंदर लोगों को नवरा वर्सेस बायको परलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखने को मिलेगा और 100% मिलेगा. गेल्या अनेक दिवसांपासून खोक्याबाई चर्चेत आहे, बीडचा खोक्याबाई, आणि त्याच्यामध्ये तुमच्यासोबतचा देखील फोटो आता व्हायरल होतोय. जे खोक्या भाऊ आहे सतीश भोसले ज्यांना म्हणताय, मला तो खोक्या नाम माहीत पण नाही होता. सतीश भोसले असं नाव माहीत आहे. ज्यावेळे पहिल्यांदा आज गेले 3 वर्ष अगोदर मी बीडमध्ये एक बँकची ओपनिंगमध्ये गेली होती, त्यावेळे मला गहिनीनाथगड मंदिरमध्ये दर्शन करण्यासाठी जायचं होता. तो रस्त्यामध्ये कुछ गुंड लोकांनी मला आऊन अडवला की तुम्ही जाऊ शकत नाही तिकडे गहिनीनाथगड. त्यावेळे ते सतीश भोसले आला आणि त्यांनी सांगितलं, ताई जरी तुम्हाला जायचं आहे गहिनीनाथगड तर मी तुमच्या सोबत तुम्हाला घेऊन जातोय, तुम्ही असं परत जाऊ शकत नाही बिना दर्शन घेण्यासाठी. तो माझ्यासाठी तो चांगला आहे. माझ्यासाठी तो काय वाईट केला नाही आणि माझ्या त्यांच्या आजपर्यंत काय लेणं घेणं नाही, काय फोनवरती एक बोलणं पण झाला नाही. पण रोडवरतीच्या ते त्यावेळेच्याही एक बुके देताना फोटो ते सगळे गुंड लोक माझ्या व्हायरल करतात. त्याच्यामध्ये काय हे नाही, मला तो काय डर पण नाही. जिथे कर नाही तिथे डर कशाचा. आणि आज ये जे सगळी गोष्टी चालू आहे, खोक्या आ रहा है, ठोक्या आ रहा है, वाल्मिक कराड जैसे गुंडे आ रहे, ये सब गुंडे आ रहे निकल के. तो मैं एकच बोलणार आहे मी याच्यावरती की हे लोकांची चुकी नाही आहे. हे लोकांनी मोठं करणारे जे मेन आका आहे त्यांना तुम्ही शोधा. आणि जसे आज खोक्याच्या घर जाळलं आहे
असंच वाल्मिक कराडच्या पण घर जाळा तुम्ही आणि हे लोकांचे मेन आका जो आहे त्यांच्याकडून पोहोचा आणि त्यांच्या घर जाळा, त्यांच्या घर तोडा. हे असं खूप लोक आणि आहे. या सगळ्यामध्ये मेन आका कोण आहे? हे सगळ्यामध्ये मी एक व्यक्तीचं नाव घेणार नाही. ज्या ज्या आमदार आहे, ज्या ज्या खासदार आहे, सगळ्यांचे पाठीमागे असे गुंड गँग तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी आज आपले महाराष्ट्राच्या विकासाचा जे मुद्दा आहे ते रखडलेला आहे, ते थांबलेला आहे. गोरगरीब लोकांना न्याय भेटत नाही. आज तुम्ही बघू शकता शेतकरी आत्महत्या, युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली आहे. पत्रकार लोकांना मी मुंबईमध्ये आहे त्याच्यासाठी तुम्ही माझी बाईट घेताय. तुम्हाला माहिती आहे इतकी दहशत आहे परलीमध्ये, बीडमध्ये, की आज तिकडचे जे मीडियावाले लोक आहे, मीडिया जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुमचे प्रतिनिधी, ते माझी बाईट पण घेऊ शकत नाही. इतके मोठे मोठे कारनामे झालेले आहे माझ्यासोबत. ज्यावेळी मला वाल्मिक कराडनी मारहाण केली होती त्यावेळी मीडिया लोकांनी बाईट घेतली नाही. ज्यावेळी माझी गाडी फोडली होती त्यावेळी माझी बाईट घेतली नाही. आणि इतकी दहशत आहे तिकडे. तर हे जे सगळे आहे मुद्दे कुठे ना कुठे राजकारणी लोकांच्या पाठबळ आहे त्याच्या पाठीमागे. शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की परळी अशी नव्हती पूर्वी किंवा बीड असं नव्हतं, मात्र आता तिथली परिस्थिती जी आहे ती खालावत चाललेली आहे. न बोलता धनंजय मुंडेंना त्यांनी टोला लगावलं. 100% बघा, जसे शरद पवार साहेबांनी एकदम खरी गोष्ट सांगितली आहे. आणि जसे अगोदर जे जनप्रतिनिधी होते, आमदार, खासदार, ते सगळे संघर्षातून आलेले लोक होते. जसे मुंडे साहेब, आणखीन खूप काही लोक ते संघर्षातून आले होते. ते आपला जिल्हा खूप चांगली पद्धतीने संभाळत होते. पण आज कसं आहे, नेता का बेटा, फिर नेता की बहू, बेटे को कुछ हो गया तो बेटे की बहू, ऐसे सगळे घराणेशाही चालू आहे. हे लोकांना संघर्ष काय असते, ग्राउंड लेवलवरती जनता काय संघर्ष करते, हे लोकांना काही माहीत नाही. असे फक्त गुंड लोकांना पाडून आणि पैसा फेकून आज तुम्ही बघा एक आमदारकी 100 कोटीवर गेली आहे. 100 कोटी खर्च करावं लागते जरी आमदारकी जिंकवायचं आहे तो मी हेच बोलते, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्यांशी मी हात जोडून विनंती करते, तुम्ही असे घाणेरडे लोकांना तुम्ही पाठबळ देऊन मोठा करताय, त्याच्यासाठी तुमच्या पक्षाची बदनामी होत चालली आहे आणि लोकांचे मतदानाचा गैरवापर होत चालला आहे. त्याच्यासाठी तुम्ही नवीन लोकांना संधी द्या, चांगले लोकांना संधी द्या. जे लोक ग्राउंड लेवलवरती लोकांच्यासाठी काम करताय त्यांना तुम्ही संधी द्या. फक्त हे घराणेशाही, नेता का बहू, नेता बदला तर मुद्दे बदलतील. आणि घराणेशाहीच्या जोपर्यंत राजकारण संपवणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर धनंजय मुंडे येत्या 6 महिन्यामध्ये त्यांची आमदारकी रद्द होईल. त्याचप्रमाणे बीडच्या अनेक प्रश्नांवरती प्रतिक्रिया जी आहे ती करुणा मुंडे यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जसं खोक्याचं घर पाडलं तसं वाल्मिक कराडचं पण घर पाडा असं नुकतंच करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. बीडमध्ये प्रसार माध्यमही दहशतीखाली असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असं करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे.